नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ जर्शी बाजारामध्ये. मित्रांनो, आजचा बाजार कशा पद्धतीने भरलाय बघू शकताय. बाजारामध्ये हे जे ठिकाण आहे हे पार्ट्या गायींचं ठिकाण आहे मित्रांनो. तर आपण आज बऱ्यापैकी पार्ट्या गायी असतील, पहिल्या व्यात्या गायी असतील कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट होते की शेतकऱ्याच्या गायी दाखवा आणि पार्ट्या गायी दाखवा. तर त्यांच्यासाठी आपण पार्ट्या गायी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पशूंची माहिती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून जाईल. बाजारचा वार रविवार आहे मित्रांनो. बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो. बाजार हा शनिवार संध्याकाळपासूनच भरायला सुरुवात होते आणि बाजार त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत रविवारी दुपारी 2च्या पुढं फुटायला सुरुवात होते मित्रांनो. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, कुठल्या गावचा? राशींचं आहे. राशीन. बरं, किती वेत आहे गाई? दुसऱ्यांदा विलेली. दुसऱ्यांदा विले. किती चालले पहिल्या वेताला? पहिल्या त्याला 20 चाललेली. 20. आता चिक किती निघाला? चिक 4था दिवस आहे आता. दुधावर गेली 15 लिटर. दुधावर गेली? हा, 4था 5वा दिवस आहे. बरं, किती चालतंय दूध? 20 चाललेली पहिल्या त्याला, आता 15वर गेली 4था दिवस आहे. 7 7.5 आता दिले मी. काय चालेल? खाली काय? खाली पाड आहे. कालवड आहे? गोरा आहे. गोरा गोरा आहे काय? बरं, जाताला कसं आहे? कडे कोणी उघड. बरं, किती किंमत सांगता? गायची किंमत सांगायला 75 आहे. बरं, द्यायची किंमत सांगायची? द्यायची 65 लाख. 65,000ला. हां. मोबाईल नंबर सांगा. 77 75 82 56 56. बरं, किती आणले त्या गाय? गाय 3 आणलेले. 3 आणले. ह्याचे काय सांगता? 60,000. 60,000. ही काय किती दिवस बाकी आहे? तिला 15 दिवस बाकी. 15 दिवस बाकी आहेत. दाताला संपली काय? नाही, 6 दात कोणी शिल्लक आहे. सैदात शेवट कडदात करायला लागली. बरं, द्यायची किंमत काय होईल? गायची किंमत तिला 55 ला द्यायची. दूध किती देते? तिने 16 पिळले पाहिले आता. 8 लिटर देते. बरं, आणि पलीकडे पार्टी आहे? नाही, जवळ आलेली ती बस जवळ आली. एक मिनटं. हिचं किती सांगताय? किती सांगता हिची काय का किंमत? किती सांगताय हिची का? हिची 45,000. 45,000. किती दिवस बाकी आहेत? तिला 15 दिवस बाकी. 15 दिवस बाकी आहे तर 45,000 किंमत सांगते मला. किती चालते दुधाला? दूध पहिला रोज आहे. पहिला रोज आहे? गड्यावर गाय उलडी. गड्यावर गाय उलडी. मोबाईल नंबर सांगा. 77 75 82 56 56. हे एक नंबर आहे. दुसरा 86 57 401 401. ठीक, धन्यवाद. नमस्कार. कुठल्या गावचं? अकलूज तांबूळ. बरं, दाताला कसे काय? दाताला जुळले. जुळले. कधी झाले खाली? एक 10 दिवस झालं. 10 दिवस झाले. हा, किती वेळ आहे? हे दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा. हा, किती चालू आहे दूध? दूध आहे 7 चालू दिला. 7 लिटर देते. हा. किती किंमत सांगता? ते सांगायचे 30,000. 30,000. व्यवहारला बसलं होय इकडे कमी जास्त. तरी काय द्यायची किंमत सांगायची? 25 पर्यंत देऊन. ठीक आहे, मोबाईल नंबर सांगा. 89 75 16 32 96. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. राम राम. कुठल्या गावचा? राम राम. करमाळा. करमाळा. किती वेत आहे गाई? पहिला रोज. ती पहिला रोय हा. दाताला कसं? 4 दात. याई 4 दात. किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस. किती चालेल दुधाला? काय सांगता येत नाही. पहिला रोज तर हा. अंदाज. शेतकरी आहे व्यापारी आहे? व्यापारी. व्यापारीच आहे काय? किती किंमत सांगता? 80,000. 80,000. 80 काय होईल द्याय? मागतात 65 ला. किती आलं ते? 70च्या आसपास देऊ. किती ही तुमच्याकडे आहे? हा. तिचं काय? दुधावर आहे. दुधावर पार्टी आहे? हा, 30 सांगतोय. तेच सांगता. किती दूध चालू? 10. गाभण आहे काय? नाही, दुधावर आहे. किती दिवस झाले? 2-3 महिने झाले. 3 महिने झाले. काय मग बरोबर नाही काय? नाही. शेतकऱ्याकडनं घेतलेले? हा, शेतकरी. ठीक. हे ते नाही आपलं. काय? मोबाईल नंबर सांगा. 95 27 हा. 13 हा. 48 87 48. 87. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो बघू शकताय. नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? सोनलवाडी.
किती वेत आहे गाय? तिसरं चालू आहे. तिसरं चालू आहे आता. पोटात तिसरा आहे. हा तिसरं. किती दिवस बाकी आहेत? 7 दिवस. दाताला संपली? हा संपलं. किती दूध दिले गेल्या वेताला? गेल्या वेळेला 10-11. 11 लिटर दूध दिले 11. एका टायमाला? हा एका टायमाला. किंमत किती सांग? किंमत सांग 70,000. 70,000. काय मागणी झाली आहे? मागणी 60 पर्यंत होती. 60 पर्यंत होते. किती आलं तर सोडा हे? हा किती आलं तर ते 65 पर्यंत. अजून एक 5,000 वाढवून आला दे. 5,000 वाढणार. शेतकरी आहे ना तुम्ही? हा शेतकरीच. मोबाईल नंबर सांगा. 76 हां 59 हां 29 92. 59 29 92. हा. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार हो. हां नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? पळसोडे. किती वेळा खाली झाली? चौथी हेच आहे. चौथी काय आहे खाली? कालवड आहे. कालवड आहे. कधी झालं खाली? तिसरा दिवस आजचा. आजचा तिसरा. किती दिले दूध गायने? 10 लिटर. 10 लिटर दिले. बोलीत देणार दूध आहे? हा दूध आहे बोलीत. होय देतो की. शेतकरी आहे तुम्ही? होय शेतकरी. तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याजवळ जी गाय आहे 10 लिटर दूध देते असं त्यांचं म्हणणं आहे. दुधाच्या बोलीत मिळेल. खाली कालवड आहे. कुठल्या ब्रीडचं भरवलंय काय? ते काय नाही डॉक्टर. डॉक्टरनं भरवलेला आहे आणि ती तसं झालं म्हणून. ठीक आहे. दाताला कशी आहे गाय? दाताला चेक करायला लागेल. काय तो बघितले ना काय? बघितलं नाही. बरं बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर सांगा. हां सांगा कोणाचं सांगा. 73 50 हां 31 52 95 31 52 95. 95. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्ते. कुठल्या गावचं आहे? बुलेश्वर माळशिरस. माळशिरस. बरं काय आणले तुम्ही? आम्ही 3 गाय आणलं. त्या 3 गाय. हे एक आणि हे एक. बरं ही कशी आहे ही दाताला? 9 महिन्याची आहे. 9 महिना जुळली जुळले. 9 महिना लागला तिला. बरं दाताला जुळली म्हणला काय? हा किती वेळ येतात ती? ती दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा. किती किंमत सांगताय ती? तिची सांगायला 40,000 रुपये 40,000 सांगताय. बरं काय मागणी झाली का तिला? मागणी झाली ना. तिला 22-25 पर्यंत मागणी. किती आलं तर द्यायचे फायनल? फायनल 30 मेट्याला द्यायची. 30. बरं ही ही 65,000 रुपये. कधी झाली खाली? ही 4 दात आहे. आता 8 दिवस झाले. किती चालू आहे दूध हिचं? दूध आहे ते 15 लिटर आहे. 15 लिटर चालू आहे. मित्रांनो बघू शकताय 15 लिटर दूध चालू आहे. ही गाय फायनल काय होईल हिची किंमत? तिचं फायनल 55 पर्यंत देऊ. 55 पर्यंत होईल. 84 आहे. 4 दात. ठीक आहे. हिचं ही आता दिल्यात म्हणजे ते झाला व्यवहार त्याचा. झालाय? किती हा, झालाय? ती 5 महिन्याची गाभण आहे. तिला 3-3 लिटर दूध आहे. बरं ती 25,000 दिली. 25ला दिली आहे काय? ती बरं आताशी जुळली असं आलं. तुमचा काय व्यापार आहे? शेतकरी व्यापार आहे. व्यापार आहे. काय बोलीत गाय मिळते त्या? काय बोलीत गाय देत आहे? बोलीत म्हणजे बोली आता बाजारात कशी बोली आहे जाऊ. हे सडाचं किंवा असं? फक्त बाबा खाण्यापिणे आजारी नाही म्हणजे बोली असते. बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा. 77 हां 95 हां 82. ठीक आहे, धन्यवाद. आणि दुसरं बी बोलायचं सांगा सांगा. कारण हे गाड्या पकडापकडीचं चाललंय त्याच्यासाठी चाललंय. बरं बरं गाड्या पकडतात आता गाभण मला घेतो. बरं हे आता म्हणजे माझ्या नाही कधी पकडले पण हे आज चाललंय व्यापाऱ्यांचं. आता कसं आहे फुकट माल घेते का माल बरोबर आहे. विकतच घेते पैसे देऊनच घेते ना. बरोबर शेतकऱ्याचा माल तरी शेतकरी फुकट नाही देत. देत नाही. बरोबर पण ही रस्त्याने जे पूर म्हणजे अडचण देतात हां हे कशासाठी? म्हणजे काय? त्यांनी पकडू द्या खाटा बिटा माल असल्या समजा पकडणार का हां गाडी? म्हणजे गाभणला पण तुम्हाला त्रास गाभणला बी त्रास देतात ना. होतो. बरं बरोबर असं होऊ नये माझं म्हणजे बरोबर बरोबर. त्रास देऊ नये. हा बाबा तुम्हाला आहे ना खटकाचा माल पकडते. खाटा तुमची कधी पकडली आहे गाडी? पकडली होती माझी कराठी पाटी. काय अडचण नाही ना? अडचण आली ना. कशी? पैसे मागत होती ती. नाही नाही म्हणजे तसा माल नव्हता ना तुमच्याकडे? नव्हता सगळं मग काय म्हणजे एवढं मी खात काय? असला मालच घेत नाही. हा, मग ते आपल्याकडे नाही म्हणलो कर नाही त्याला डर कशाला? हा, त्यांचं डर काम त्यांना नाही. करू दे बरोबर की आहे ना. त्यात मग काय? मी दिलतं ना पोलीस स्टेशनला 80 नोंदवली होती. नाही नाही तुमचं बरोबर आहे ताई. पण जर समजा ते एक चांगलं काम करत असतील हा. तर त्यांना उलट आपण सहकार्य केलं पाहिजे. बाबा ये तू बघ तुमचं काय असेल ते चेक करा. माझ्याकडे हा तसा नाही काय बरोबर माल आहे नाही. की. मग तसं म्हणतो की. मग त्यामुळे तसं त्यात गाभण तुम्ही असलं काय तर एवढं म्हणजे अडचण त्रास देतील असं काय नाही. ते हा. पण एक चांगलं सामाजिक नाही कार्य आहे करतायत. सामाजिक कार्य आहे पण कसं होतंय त्रास बी होतोय ना. समजा रात्रीचा तर दादागिरी करतात पेलेली असतात. नाही नाही नाही, आताच बरोबर आहे. गाड्या तुमचा न्या. मुद्दाही बरोबर आहे. तिथं बाजारात यायची तळतळ असती. हा, हा, परत त्यांनी तिथं टाइमपास करायचा 2-3 तास घालवतात. बरोबर. तिकडं चला आणि तिकडं चला आणि परत त्यांच्याकडे पुरावा बी नसतो हा, हा, की बाबा बजरंग दलाचीच आहेत म्हणून. हा, हा, आता ही बजरंग दलाच चाललंय सगळं. हा, हा. बजरंग दलावालीच लय त्रास देते. त्रास देतात म्हणून नका. त्यांचं काम ते करतायत. बरोबर आहे, परंतु पण त्यांच्या अहो- नावाखाली जर दुसरे हा, कोण त्रास हा, देत हा. असतील तर ते चुकीचं आहे. ते त्याच म्हणजे सगळीच काय बजरंग दलाची आहेत का? हा हा
काही पोरं बी त्याच्या मागे आहेत ना बरं 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 अडचणी देणारी. हा. माझं तेच म्हणणं आहे की कसं आहे गाभण चित्रपाला त्रास देऊ नये. बरोबर बरोबर गाभण किंवा चांगले हा, असेल तर चांगले असेल किंवा पण आता गेलेले ताई आहे. तुम्हाला सांगू का सहसा आहे त्यांचं ना. पण काय चुकत नाही बऱ्याच भागात काय नाही, होत चाललंय आहे, आहे. तर असं मोठ्या तसं ह्याला- माझं म्हणणं नाही की तुम्ही हे करू नका. हा. करा, ते आपली पण फक्त ते- चौकशी हा, करताय ते चौकशी पैसे मागणं व्यवस्थित किंवा हे करा. करणं हा. चुकीचं आहे तुमचं म्हणणं ते ते पण कसे बरोबर आहे मग तू 5,000 द्या 10,000 द्या मग सोडतो गाया हा. ही दादागिरी झाली. हा, नाही हे चुकीचं आहे हा. पैसे मागणं चुकीचं पैसे आहे. मागतात पैसे कसं आहे तुम्ही न्या बाबा गाया न्या तपसा डॉक्टर बोलवा तपसून घ्या. बरोबर आहे काय व्यापारी बी सगळी काय असं खटामाल घेत नाही. बरोबर आहे. त्यांना बी म्हणजे पैसे द्यायचे असते. हा, हा, कोणचाच माल काय फुकाट येत नाही. हा. बरोबर आहे बरोबर काय त्याच्यामुळे मग सहसा तर व्यापारी घेतच नाही. हा. नाही पण करूच नाही दुधावर तसलं ह्याच्यावर व्यवस्थित. म्हणजे कसं आणि गिराईक शेतकऱ्याचं म्हणजे जास्त करून दुधावर किंवा यात झालेल्या गायांनाच आहे. बरोबर आहे बरोबर खाटा माल फक्त कोण हे कटिंग वालीच घेते दुसरं कोण घेत नाही. बरोबर ते माझं म्हणणं आहे फक्त त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे. हा पण कशा पद्धतीने केलं पाहिजे की बाबा ही वस्तू कशी आहे हा त्यांनी चौकशी केली पाहिजे. म्हणजे त्या नावाखाली त्रास दिला नाही हा. पाहिजे असं तुमचं तेच म्हणणं ना. आहे. ठीक आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो तर या ताईंचं म्हणणं आहे की जर का रात्र इंदारचा आता समजा सांगोल्याचा बाजार रविवारी असतो आता आम्ही त्यासाठी सासवडवर नाही येतो. हां लांबून येत असतात तर अडचण जी त्यांची आहे त्यांनी फक्त मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आजचा आपण धन्यवाद. तर आजचा आपण व्हिडिओ इथंच थांबूया. तर बाजारामध्ये भरपूर गायी आलेल्या आहेत त्या तर आपण बऱ्यापैकी गायी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. धन्यवाद.